धस साहेब महोदय, सन्माननीय सदस्य विजयसिंह पंडित साहेब यांनी जी लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे, अध्यक्ष महोदय, दिनांक 26 मे 2025 रोजी ही जी घटना अतिशय दुर्दैवी घटना घडली, त्याच्यामुळे आमचा संपूर्ण जिल्हा हळहळला अध्यक्ष महोदय। आणि 6 मुलं ही दुसऱ्याला मदत करायला गेली होती। एक जणाला मदत करायला गेली त्याची गाडी काढण्यासाठी, आणि जो पाठीमागून सरळ कंटेनर आला तो पूर्ण 6च्या 6 लोकांना, आणि अतिशय तरुण मुलं आहेत। ही सगळी 22 ते 30 वयोगटातली तरुण मुलं आहेत। तर माझी विनंती एकच आहे की ब्लॅक स्पॉट आत्ता त्यांनी 30 सांगितले। काय झालं अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे उदंड झाले अशी परिस्थिती झालेली। 11 नॅशनल हायवे बीड जिल्ह्यामध्ये, आणि त्यातले काही हे तर दुर्दैवी घटना आहेच, याच्यामध्ये अध्यक्ष महोदय त्यांनी लेखी कबूल केलंय विभागाने NHAI की टेक्निकली हा पूल जो आहे तो चुकीचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये टेक्निकल डिफेक्ट आहे। जर NHAI स्वतः कबूल करते टेक्निकली डिफेक्ट आहे। 26 मेला घटना घडली अध्यक्ष महोदय, आणि आज तारीख कोणती, आतापर्यंत दररोज तिथून हजारो नाही हजाराच्या पुढे वाहनं जात असतील। तो रस्ता कोणता आहे, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड, आणि बीडवरून धुळ्यापर्यंत हा रस्ता जातो अध्यक्ष महोदय। एवढा प्रमुख रस्ता आहे, एकही वाहन 100च्या आतमध्ये तिथं अजिबात चालत नाही, सगळ्याच्या सगळे 100च्या वरती स्पीड त्याला आहे। मग ब्लॅक स्पॉट तुम्ही स्वतः कबूल करताय NHAI की हा पूल चुकीच्या पद्धतीने मारलाय। तर माझं म्हणणं आहे 30 ब्लॅक स्पॉट आणि हा पूल जो आहे दुरुस्त करण्याचा, हा किती दिवसात करणार, याची कामं किती दिवसात सुरू करणार, आणि हा ब्लॅक स्पॉट कधी संपवणार, एवढंच उत्तर द्या मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, ज्याचा उल्लेख धस साहेबांनी केला, तर आत्ता जी कामं 2 मंजूर आहेत या ह्याच्यावरती मी सांगितलेली आहेतच, पण त्याचबरोबर या ठिकाणी जिथं ॲक्सिडेंट झाला तिथं ब्लॅक स्पॉटचं कारण मूळ जे होतं तिथं पाणी जे आहे ते साठून राहतं, आणि पाणी साठून राहिल्यामुळं गाड्या पुलावरनं उतरल्यानंतर त्या पाण्यात म्हणजे त्यांची टायरची ग्रीप म्हणा किंवा पाण्यामुळं हे सगळं होतं आहे। त्यामुळं NHAIला जे या कामाबद्दल म्हणजे नवीन काम त्या ठिकाणी हे 4 कामं सोडून अजून काही असलं तर टेक्निकली त्याचं थोडं परत एकदा त्यांना त्या स्पॉटचा अभ्यास करायला सूचना आपण देऊ। गरज पडली तर ज्याचा उल्लेख धस साहेबांनी केला की बीड जिल्ह्यात एवढे नॅशनल हायवे आहेत, जर संबंधित NHAI विभागाकडनं जर ह्यात दखल घेतली जात नसली, गरज पडली तर गडकरी साहेबांना पण या बाबतीमध्ये आम्ही करू किंवा त्यांनी सुद्धा या ह्याच्यामध्ये लक्ष घालावं। पण लवकरात लवकर हे ब्लॅक स्पॉट जे आहेत हे दुरुस्तीचं काम NHAI आणि सार्वजनिक बांधकाम ज्यांच्याकडे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं घेतलं जाईल। अमित देशमुख साहेब।